चला बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला मदत करायसाठी उभा आहे, याच्यासाठी बोललो. विजय वडेट्टीवार साहेबांनी जी काही भूमिका या ठिकाणी मांडली, मी त्याला काही आता रिपीट करणार नाही. सभागृहात बसलेले मंत्री असतील, आमदार असतील, सगळे दोन्ही बाजूचे, इव्हन महाराष्ट्रातली जनता असेल, अध्यक्ष महाराज, या भोंदूबाबामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. महाराष्ट्राची बदनामी झाली अध्यक्ष महाराज. विधवा महिला असतील, गरोदर महिला असतील, लहान मुली असतील, यांच्यावर झालेलं शोषण, ते ओशोनो काय ते पाणी पाजून काय असेल ते, त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी आपल्याला विनंती करतो, अध्यक्ष महाराज, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही निर्णय दिलेला आहे. मी तुम्हाला अध्यक्ष महाराज सांगतो, सभागृहाचं श्रेय घेतलं ना तुम्ही अध्यक्ष महाराज. 101च्या आधारावर चर्चा लावा अध्यक्ष महाराज, आणि याच्यावर एकदा चर्चा होऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महाराज, या पापामध्ये त्या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही. हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे. या भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज. अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. कोणी पाणी दिलं, काय झालं, त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. पण मी काय झालं त्याला मी काहीच नाही करत. माझा तो तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे. महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना अध्यक्ष महाराज. मला त्याच्यावर चर्चेत जायचं नाही. मी अध्यक्ष महाराज तुम्हाला मदत करायला उभा हो. महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही सगळं सांगितलं, मला कशी मदत करणार आहात ते अजून सांगितलं नाही. 101च्या खाली चर्चा लावा. सगळं नको घ्यायला अध्यक्ष महाराज. मी तुम्हाला मदत करायला उभा. 101च्या चर्चा आता चालू करा अध्यक्ष महाराज. अल्पचर्चा करा अध्यक्ष महाराज. पण हा प्रश्न निकाली लावा अध्यक्ष महाराज, नाहीतर आपल्याला माफ नाही करणार अध्यक्ष महाराज. ठीक आहे.